नसरापूर हत्या प्रकरणी न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। प्रथमच आपण पाहतोय फाशीची शिक्षा ही आरोपीला सुनावण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी भाजप आमदार चित्रा वाघ ताई, काय सांगाल? महत्वपूर्ण निर्णय, चिमुरडीला न्याय देण्याचा निर्णय पाहिला नाही, अत्यंत महत्वाचा असा हा निर्णय आहे। आणि या राज्यातल्या प्रत्येकाचं जे मन होतं, जो मनाचा आक्रांत होता, तो आवाज न्यायालयाने ऐकलाय। मी न्यायालयाचे मनापासून आज आभार मानेन की या रेअर अशा केसमध्ये त्यांनी मरेपर्यंत फाशी त्या ठिकाणी सुनावली आहे। तपास यंत्रणांचं मी कौतुक करेन, अभिनंदन करेन, आभार मानेन, सरकारचे आभार मानेन ज्या पद्धतीने ही केस चालवली गेली। मला असं वाटतंय की हा निकाल फक्त या घटनेपुरता मर्यादित नाही आहे, तर या समाजामध्ये जी विकृत मानसिकतेची जी लोक आहेत त्यांना एक कठोर इशारा आहे की जर तुम्ही राज्यातल्या आमच्या लेकीबाळींवर वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला फाशीवर आम्ही लटकवू, असं मला या ठिकाणी नमूद करायचं। आणि मला स्वतःला असं वाटतंय की फक्त न्याय झाला असं म्हणणं पुरेसं नाही, तर तो न्याय ठळकपणे दिसला पाहिजे। आणि तो ठळकपणे दिसण्याचं काम नसरापूरच्या केसमध्ये झालंय। आणि या निर्णयाचे समाजावरती सुद्धा पडसाद उमटत असतात। कायद्याबद्दलचा धाक आणि कायद्याबद्दलचा आदर, या दोन्ही गोष्टी या नसरापूरच्या केसमधून शक्य झालेल्या आहेत। तपास यंत्रणांचे विशेष आभार मानेन मी की ज्या पद्धतीने त्यांनी तपास केला। मुख्यमंत्र्यांचे आभार मानेन की आज फॉरेन्सिक व्हॅन आपल्याकडे अद्ययावत अशा उपलब्ध आहेत। आणि त्यामुळे लैंगिक अत्याचाराच्या केसमध्ये फॉरेन्सिक एव्हिडन्स हा अत्यंत महत्वाचा असतो, त्याच्यावरती दोष निश्चिती होऊ शकते। आणि त्यामुळे या केसमध्ये त्याचाही आपल्याला त्या ठिकाणी फायदा झालेला आहे। त्यामुळे सगळ्या यंत्रणांचे मनापासून आभार। अजूनही बऱ्याच केसेस प्रलंबित आहे। मालेगावच्या डोंगराळेची केस असेल, अहिल्यानगरच्या वडगाव पानची केस असेल, या केसेस अजून प्रलंबित आहेत। अजूनही काही केसेस प्रलंबित आहेत, त्या सुद्धा अशाच पद्धतीने फास्ट ट्रॅक वरती चालवाव्या आणि लवकरात लवकर जलद गतीने त्यांना न्याय मिळावा हा विश्वास आहे आणि अपेक्षा पण आहे। अशा प्रकारे अनेक घटना राज्यामध्ये असेल, देशभरामध्ये घडताना पाहायला मिळत आहे। तर असे न्याय निवाडे झाले तर हा राज्यासाठी असेल, देशभरासाठी असेल, एक फायदा असेल आणि जे हे कृत्य करणारे असेल त्यांच्यासाठी इशारा असेल। नाही, नक्कीच मी जसं तुम्हाला म्हटलं की कडक इशारा आहे हा, की जर तुम्ही लेकीबाळींकडे आमच्या वाकड्या नजरेने बघाल ना तर तुम्हाला हरामखोरांना आम्ही फाशीवरती लटकवू, असा हा ठोस आणि कडक असा इशारा आहे। सरकारनं थेट फाशीची शिक्षा सुनावणं हाच असं आहे की आम्हाला जर तुम्ही एक आई म्हणून विचाराल किंवा तुम्ही इतर कोणाला विचाराल तर आम्ही काय म्हणू, या नराधमांना गोळ्या घाला तिथल्या तिथे संपवा। परंतु संविधानावरती आपलं राज्य चालतं, कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात। आणि त्यामुळे फाशीची शिक्षा मिळणं ही फार मोठी, मी म्हणेन, समाधानाची बाब आहे, ज्याची आम्ही वाट बघत होतो ते आज झालेलं आहे। शेवटचा प्रश्न आहे, टीईटी पेपर त्याच्यावर सरकार आता उत्तर देणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, वैभव पाटील, मुंबई।